सध्याच्या या खराब मार्केट कंडिशनमध्ये माझा फर्स्ट टेक्निकल राऊंड जरी क्लिअर झाला असला तरी पुढचे राऊंड मात्र व्हर्च्युअल होणार नव्हते. त्यासाठी इन पर्सन ऑफिसलाच जावं लागणार होतं. हे मी तुमच्यासोबत लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. काय करावं आता? फक्त इंटरव्ह्यूसाठी पुण्याला जायचं का? जर सिलेक्शन नाही झालं तर गुरगावला रिटर्न यायचं का? बाळाला प्रवास झेपेल का? आपण हातचं सोडून पळत्याच्या मागे धावतोय का? अशा सगळ्या प्रश्नांचा गोंधळ जरी डोक्यात असला तरी गुरगावमध्ये रोज वर्क फ्रॉम ऑफिस करणं, अध्यायापासून 8-8, 9-9 तास लांब राहणं हे मात्र मला जमत नव्हतं. त्यामुळे या सगळ्या अडचणींच्या कोड्यात मी रिस्क घेऊनच उडी मारली आणि गुरगाव सोडून अध्याय आणि मम्मीला घेऊन पुण्याला परत आले. बुधवारी पहाटे 3ला पुण्याला आलो. दुपारी 2ला माझा इंटरव्ह्यू होता. शनिवारपासून बुधवारच्या इंटरव्ह्यूपर्यंत अध्यायचं आजारपण, माझं ऑफिस आणि आमची पॅकिंग या सगळ्यातूनही मिळालेला मिनिट अँड मिनिट युटिलाइज करून मी फक्त आणि फक्त प्रिपरेशन करत होते. बऱ्याच दिवसानंतर फेस टू फेस इंटरव्ह्यू द्यायचा होता, त्यामुळे नर्वसनेसमध्येच मी कंपनीमध्ये जाऊन पोचले. आता इंटरव्ह्यू जरी माझा असला तरी कृष्णा, मम्मी, पप्पा सगळेच देव पाण्यात ठेवून बसले होते. 1 तासाचा इंटरव्ह्यू 1.5 तास चालला आणि त्यातही मी सगळ्या प्रश्नांचे सिक्सरच मारले. मग पुढच्या काही दिवसांमध्ये पुढचे काही राऊंड्स झाले आणि फायनली एक दिवस आला, तो म्हणजे रिझल्टचा. आज जर फेल झाले तर पुढे काय? खर्च वाया, येण्या जाण्याची मेहनत वाया, रात्रीचा दिवस केला ते वाया आणि घरातला सगळ्यांनाच लेट डाऊन करायची भीतीही माझ्या मनात घर करून होती. दुपारपर्यंत एचआरचा कॉल आला नाही म्हणून डेस्परेट होऊन मीच कॉल केला, कारण या वेळेला पुढच्या महिन्याचा EMI आस लावून बसला होता. पण जेव्हा HR म्हणाली की कॉंग्रॅच्युलेशन्स गौरी, यू आर सिलेक्टेड, तेव्हा मात्र माझ्या डोळ्यातून आनंदाच्या गंगा जमुना वाहायला लागल्या. मेहनतीला फळ आलं, कष्टाचं चीज झालं, माझी मेहनत, घरच्यांचा सपोर्ट सगळंच कारणी लागलं. आता आपली माती, घर, आपली माणसं सोडून भाकरीसाठी कुठे लांब नाही जावं लागणार. जुना स्ट्रगल संपला आणि नवीन चॅलेंजेससाठी आता मी रेडी आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.